इथं बघा सकाळपासून आम्ही दवाखान्यात घरनं 9 वाजता निघालो. इथं आता किती वाजले काय लय वाजले तर इकडं नाव नोंदणीसाठी आणि सोनोग्राफीसाठी आलो बघा दवाखान्यात. तर इथं उशीर झाले तर आम्ही पण हे आता इकडं आम्ही साईडला बसलोय त्याच्यामुळे आलेत बघा. भैया आलाय, भैयाचा मित्र आणि केशव पण आलाय. उशीर झाले येऊन थांबलेला आहे. हा बरं चालतंय, उशीर झालं थांबला या. चालतंय या. आणि इकडं स्वीटी बसली बघा. तर वा मामा भैया कुठे गेला? बाहेर गेला का? सागर पण बाहेरच आहे. आव चालतंय बाय बाय. आता केशव जातो म्हणून बाहेर आला नाही तर येऊन गप्पा मारत बसला. गप्पा मारायला नाही दाजीला मी गारच्या ते आपलं गार म्हणतोय गरमच्या प्यायला नेलत. होय उन्हात तानाच असली गरमच्या गार गरम गार नक्की म्हणायचंय काय? चप्पल नेलत ग दाजीला. चप्पल आलो ताई म्हणलं ताई इथनं का माघारी गेली म्हणलं. मी इथं येऊन बघून गेली तुम्हाला. मी म्हणलं पाय मोकळा करायला आल्या. पाय मोकळा सकाळपासून पायच मोकळा होता. इकडं जा तिकडे ये, इकडं उभा राहा. पेशंटला बसू द्या, नातेवाईक उभा राहावा, नातेवाईक साईडला व्हा. आमची हाकलपट्टीच आहे. आतमध्ये गेलो एका जागेवर गेलो बरं का. ती मॅडम कशा म्हणतात मी गेले ते घेऊन बरं का. कागद दिला त्यांच्याकडं. मॅडम म्हणते स्वीटी आली आतमध्ये. तुम्ही कशाला आला? तुम्ही हो बाहेर. तुमची आई की मी म्हणलं पेशंट असती आहे म्हणलं. त्यांना वाटलं तुझं पेशंट शाबास. मला तुझी बहीण आहे का तुमची? सांगितलं मग म्हणलं पेशंट तीच आहे म्हणली. मग तुम्ही बाहेर व्हा. लय हसला आम्ही तर. आणि नंतर मग आता स्वीटीला ना सोनोग्राफीसाठी तिथं बसवलंय बघा. नंबर आहेत पुढं 2-3. त्याच्यामुळं म्हणलं केशव जाणार आहे. दाजींना फोन केला हाय अजून टाईम लागेल म्हणून वाट बघते. तर दाजी म्हणले ये बाहेर. मग स्वीटीला बसवलंय तिथं ना आली बाहेर. एकटीच बसली आतमध्ये. आई इकडं अलीकडे इथं, सासूबाई अलीकडे इथं. तर चला असू द्या काय नाही. आता सोनोग्राफी पण होते आणि नाव पण नोंदणी केली. बघू अजून व्हिडिओ किती ना पुढे अजून थांबला तर जात म्हणून जातो अजून 1 तास 2 तास. सागर काय झालं? सागर का नाराज? टेन्शन आलं. भूक लागली. आल्यावर जेवण पण नाही केलं. आपला डबा ह्याच्यातच आहे, गाडीतच आहे. गाडी कुठे आहे? लिंबू पाणी जिरा सोडा सगळं गाडीतच आहे. गाडी कुठे या? गाडी कुठे आहे की मी पण नाही फोन केला. गेला सर तिकडे लावलं कुठं ते नाव वाचून दाव किती आहे तू? महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय. तिथं नाही तिथं तीच की मग नाव दाव की. सांगितलं की डावलं की महिला हॉस्पिटलला आलोय बारामतीत बघा आम्ही. तर आता स्वीटीची नाव नोंदणी झाली. इथं कुठल्या चौकात? सोनोग्राफीला घेतली. ही दवाखाना होय शिटीन चौकाच्या इकडं अलीकडं मेडिकल कॉलेजच्या साईडला. कसं माहिती पाहिजे. रोड कुठला? इतकं नाही माहिती. पत्ता कसं काय सांगणार? आता सगळ्यांना माहिती सगळ्यात प्रसिद्ध आहे आणि काय पत्ता सांगायची गरज आहे. प्रसिद्ध दवाखाना या महिला हॉस्पिटल. तर चला असू द्या काय नाही. आता बघू सोनोग्राफी केल्यावरती काय रिपोर्ट येतोय ती जाते आता स्वीटीकडे. आता बघा इथं भैया आणि मी आम्ही दोघंच या स्वीटीला आतमध्ये सोनोग्राफीसाठी घेतली आणि आम्ही दोघंच बसलो इथं बघा. सगळं हॉस्पिटल मोकळं झालंय, खाली झालंय सगळं. कारण आहे आता दुपारची 1:30 वाजली आणि सगळ्यांचा कर्मचाऱ्यांचं जेवणाचा टायमिंग झाला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी सुट्टी घेतली. आणि काय झालं? कंटाळा आला? भूक लागली? जेवण नाही केलं अजून कोणीच बघा. सकाळी नाश्ता करून आलेलो. तर बघू सोनोग्राफी झाली की मग झालं. चला त्याने काय करायचं मग? तू जेवली नाही सकाळपासून.
तू बाहेर आल्यावरती जेवणारच हो का? आई तो झोपल्या तो. चला उठवायला. वैतगून झोपल्या इथं बसून बसून. चला चला कवर बसायचंय आता इथं. झालं की हा? चला आलोय सगळे बाहेर. आता शंभूचा रिझल्ट आलाय बघा. काल सांगत होता मी पास झालो 11वीत म्हणून. रिझल्ट आणायचा आहे आज. तर मॅडमचा फोन आलाय त्याला. मगाशी जाऊन आला शाळेत. तर मॅडम होत्या मीटिंगमध्ये. इकडे हे बसलेत बघा सगळे. झालं सोनोग्राफी ही केली. आता हिचं डोकं दुखायला लागलं. चला आता निघतो घरी. काय ग बसा खरं ते कुठं काय तर चला शंभूचं काय नियोजन आहे बघू दे ना. चाललो आता घरी. इकडं आहे मेडिकल कॉलेज. इकडं स्वीटी सासूबाई, इकडं भैया, इकडं दाजी. तर भैया थांबणार आहे आता इथं बारामतीतच आहे का नाही. भैयाच्या कॉलेजमध्ये जायचं रिझल्ट आणायला. चला आलं भैयाचं कॉलेज. भैया चालला कॉलेजमध्ये. भैयाचं कॉलेज येतं. काय करा एअर फिल्टर फक्त चेन पकड जाऊ द्या बाकी सगळं चेंज करा. मॅडमला म्हणा चला भिगवणमध्ये आलोय बघा. आणि भिगवणमध्ये येतं ना स्वीटीला घ्यायचं आहे बर्गर. तर बर्गर घेण्यासाठी तुमचं दाजी गेला आहे कॅफेमध्ये. आम्ही आहे इथंच गाडीमध्ये. तर बघू भेटतंय का नाही ते. हे बर्गर खावातले हां गेलेत पप्पा आणायला. अजून काय घ्यायचं? चालते. चला घेऊ बर्गर आणि निघू आता. भिगवणमध्ये आलोय बघा आम्ही. काय सांगितलं? चीज बर्गर. अजून अजून हा या की. मग काय ताशा. चला टिक्सरच्या पुलावर आलो बघा. आणि इकडं नदीचं पाणी सगळं आटून गेलंय. मी इकडं आलते ना त्यावेळेस एकदम सगळं गच्च भरलेलं होतं आणि पूर्ण पाणी होतं. पण आता सगळं आटून गेलंय सगळं बघा. ठेवू शकतो ना मग शिल्लक राहू शकतं. 2 टाक्याचं कनेक्शन करावं लागतं त्याला. चला ह्यांचं चाललंय गॅसचं 2 टाक्या घ्यायच्या. 1 टाकी घ्यायची. काय करायचं काय नाही चाललंय. घरी आल्यावरती ना आता बघा स्वीटी मन्या गोल्या सगळी ताईकडे आली. बघितलं का बर्गर आणलेला ती म्हणतात मला पण खायला दे. तर आलो बघा रानात आता. नको खावती नको खावताय. रानात आलो बघा आता. आणि झाला दवाखाना. ही तक मन्या डायरेक्ट खुर्चीवरच. इकडं तुमचं दाजी आणि भाऊजींना कैऱ्या दिल्यात आंब्याच्या. इकडं आई हाय. आई चालली आता गावात. हा चला चला निवांत मोकळ्या हवेला. इकडं कसं चाललंय थांबा की बघू दे की मला काय. बर्गर. हा तर बर्गर आता तुमचं दाजी खाते. तर बघू. याच्या आधी खाल्लाय का कधी? नाही बुवा खाल्ला. कधी नुसतं नाव ऐकलंय. कधी घेतला नाही खाल्ला नाही बघितला नाही. पण कांदा तर कच्चाच दिसतोय असा. कांदा काकडी टमाटर असं सगळं मग काय कच्चच असतं ते. काय भाजून असतं वय. खायचं का? हा चीज बर्गर आहे. बघ कस काय चव कशी लागते सांगा म्हणजे मला खायला. लागतंय चांगलं. लागतंय ना. लागतंय ना. चांगलंच असतं. काकडी कांदा ताजं केलेलं वरनं काय पाव आहे का काय आहे ते? पाव. होय तशा.
ब्रेड असतं ब्रेड असतं म्हणजे त्यातला बन पाव आणि त्याच्यात आतमध्ये काय आहे? ते बटाट्याचं ते असते लादी मग आपण घरी बनवू शकतो की बनवू शकतो हां चीज आणायचं फक्त, नाहीतर बाकीचं सगळं बाजारचं आणलेलं तर हायच आहे की, हाय का नाही? छान छान आहे. छान छान आहे ना. आता काय तुला आपण नाही कधी नादी लागलो खायच्या ना आणायच्या, कवाच नाही. काय की तुला बस की आता एक खाल्ला की अक्का मी ते खा नाही. मग तू काय काम करायचा मी काय नाही करणार हो, मी निवांत थोडा वेळ झोपणार आहे या. कलिंगड कापून आपण हा हा कलिंगड, मला वाटलं काम दुसरं काय सांग. चावलं तुम्ही. कोण चावलं? मीच चावलो. कोणाला चावलात? मला चावलो. तुमचं तुम्हीच चावलात, मग आता आम्ही काय करावं? हा तुमच्या दाताला सांगता आलं नाही माझी जीभ आहे माझंच होतंय. आता तुमच्या बोलण्यात त्यांना हसलो त्याच्यामुळे ते चावल्यात आलं, चावण्यात आलं. पाण्याने हात नका धुवावं, फिल्टरचं पाणी थोडं राहिलं या. आता आणतो की गावात. तुम्ही आणचान पण तवर. तर मस्त असं बघा आलो आता दुपारचे 3 वाजले, थावेला बसलो या. आणि शहाजी दादा आणि आई ही गेली घरी गावात आणि आम्ही बसलो इथं. सागर अजून बारामतीलाच आहेत, कारण त्यांनी गाडी टाकली सर्व्हिसिंगला आणि भैया राहायला बारामतीतच. मला मी येतो नंतर न म्हणला, आता ॲड वगैरे काय करायचं आहे त्याला शूट, त्याच्यामुळं थांबला तिकडंच. आणि आम्ही येतो म्हणला. हां 2 दिवसांनी येतोय. तर तायशा गेली झोपी तिकडं. कलिंगड काप कापायचं होय. कलिंगड कसं टरबूज चांगलं आहे. आणि कलिंगडाचं तुम्हाला सांगतो ते पाण्यात असं टाका, त्याला बघा. हा काय काय कलिंगड टाकायचं ना त्या बॅलर मध्ये नेऊन टाकते की. मी एक रील बघितली काहीतरी त्याच्यात होत्यात केमिकल बरं का आहे. हा म्हणजे आतली फोड कापून टाकायची का कलिंगडच टाकायचं पाण्यात? काय कसं आहे काय ते माझ्या मोबाईल मध्ये आहे ती रील ती बघा. हाय ना, कलिंगड कापायचं, एक फोड त्याच्यातली काढायची, पाण्यात टाकायची. जर पाणी कलर झालं तर पूर्ण केमिकल आहे म्हणायचं. चालते बघा आणा बरं करू आपण. हा आता मला लई याड्याने होतंय, मी बरंच व्हिडिओ घेते, व्हिडिओला एंड करायला म्हणलं. झाला दवाखाना ही झाला, आलो फायनली घरी. आणि घरी येऊन मस्त आपल्या खुल्या इकडं वातावरणात वातावरणात बसलोय. डोकं दुखायला लागलं माझं पण ताईचं पण. आणि बारामतीत काय सगळ्या गाड्याच इकडून तिकडून सगळा धूर, सगळा जिकडं तिकडं गाड्याच होत्या. असं कसं मोकळी हवा, फॅनची तरी गरज आहे का? हं? दरवाजा आदळला, दरवाजा आदळला. आदळला मनाने ताय. दरवाजाकडे कोण आलं? वारं आलं होय. हवा. होय त्याला वारा आला वारं आलं होय. मी काय म्हणते, हम्म. काय म्हणत होती, अर्धा इका ठेवला मग चांगलं लागतंय तर. तुला ठेवलाय नाही ते हाय ते मी खाते. नको खा काय तुला खायचं तेवढं. मी काय म्हणते या हा. फॅनची तरी गरज आहे का? हम्म, हम्म, हम्म. होय का ताय? कूलर आणि फॅन लावायची आहे का गरज? इथं नाही पण घरात लावा लागेल ना. हा नाही मग आणायचं टेबल फॅन आणायचा की, वरचा फॅन ते नीट करून आणा. आता गावात गेल्या हा आता तायसाठी पाहिजे फॅन ही. गावात ते वरचा फॅन ते काय झाले बघतो गावात गेल्यावर. संडास बाथरूमचं नियोजन करा. चला असू द्या, काय नाही. आता व्हिडिओला करते इथं चेंड. आलोय घरी आता राहणार. तिथून पुढचं काय नियोजन असेल ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू, आहे का नाही? बाय बाय करा. बाय बाय. बाय बाय.